Good morning, friends. Welcome to Royal Academy. Yes, we are live. Friends, today we are going to start our new lesson, and the lesson name is An Epitome of Courage, Unit 2.4, An Epitome of Courage. What is meant by epitome? What is meant by courage? एपिटम म्हणजे काय आणि करेज म्हणजे काय सुरुवातीला आपण ते समजून घेऊ. एपिटम म्हणजे मूर्तिमंत, आपण त्याला मूर्तिमंत म्हणू शकतो. अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, कुठल्याही गोष्टीचं एखादं खूपच करेक्ट असं एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो यस दिस वन इज द एक्झाम्पल ऑफ दिस. एखाद्या गोष्टीचं आपण असं म्हणतो की हेच बघ अगदी तंतोतंत उदाहरण लागते, तेव्हा आपण त्याला म्हणतो एपिटम. अ फाईन एक्झाम्पल, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल, दॅट मीन्स मूर्तिमंत, जसं हवं तसं एखादं अगदी तंतोतंत जेव्हा उदाहरण एखादे जुळते तेव्हा आपण त्याला एपिटम असा शब्द प्रयोग करू शकतो. आणि करेज म्हणजे काय? धैर्य. ओके, धैर्य. अँड एपिटम ऑफ करेज म्हणजे धैर्याचे मूर्तिमंत रूप. एखाद्या व्यक्तीजवळ धैर्य किती असावं, एखाद्या व्यक्तीजवळ धीर किती असावा, त्याचं एक उदाहरण म्हणजेच काय तर एक मूर्तिमंत रूप कशाला म्हणावं तर या लेसनमध्ये आपल्याला शिकायला मिळेल. त्याला आपण म्हणू शकतो की हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. कशाचं तर धैर्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. ठीक आहे. ॲन का बरं इथं वापरलं? कारण इथे इपिटमची सुरुवात कशानं झालेली आहे? ई न झालेली, म्हणून इथं ॲन वापरलं. AEIOU या वॉवेल्स पासून जेव्हा एखादा वर्ड चालू होतो त्याच्या अगोदर ए न वापरता ॲन हा शब्द प्रयोग केला जातो. ठीक आहे, त्यामुळे इथं इपिटमच्या अगोदर ॲन इपिटम असा शब्द प्रयोग केलेला आहे. आता पाहूया आपण आपल्याला लेसन कोणाबद्दल दिलेला आहे. बघा, हा लेसन आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावरती. डॉक्टर स्टीफन हॉकिंग कोण? तर स्टीफन हॉकिंग तेच ज्यांनी बिग बँग थिअरी आपल्यासमोर मांडली होती. एक काही वर्षा अगोदर आपण सर्वजण एका रूमर्सचा शिकार झालो होतो की ब्लॅक होलमध्ये पूर्ण पृथ्वी जाणार आहे. ब्लॅक होलमध्ये पृथ्वी गेली की पूर्ण सर्व विश्व हे संपुष्टात येणार, संपून जाणार, अशी त्या ज्या अफवा होत्या. ब्लॅक होल ही जी कन्सेप्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो की एक ब्लॅक होलचा जो कन्सेप्ट होता किंवा त्याला आपण म्हणतो बिग बँग थिअरी, ही कोणी मांडली होती तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी मांडली होती. आणि त्यांच्याच जीवनावरचा हा आपल्यासाठी एक लेसन आहे. आणि त्यांनाच एक इपिटम ऑफ करेज असं संबोधलेलं आहे. म्हणजेच धैर्याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग, असं या लेसनमध्ये संबोधल्या गेलेले, लेसनच्या टायटलमध्ये संबोधल्या गेलेले. बघा, या लेसनमध्ये ॲन एपिटम ऑफ करेज या लेसनमध्ये आपल्याला डॉक्टर स्टीफन हॉकिंगची एक लाईफ हिस्ट्री पाहायला मिळणार आहे की त्यांचं आयुष्य कसं होतं, ते कसे जगले, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं किंवा त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी फेस केल्या, ह्याविषयी या लेसनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते हेही आपण आता पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज लेसन, ॲन एपिटम ऑफ करेज. We often tend to hide behind our weakness, disability, handicaps, or mourn over them our whole life through. Mourn means feel or sorry for. We often tend to hide behind our weakness, disability, handicaps, or mourn over them our whole life through. काय म्हणते लेखक? अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा आणि अपंगत्व यांच्या पडद्याआड लपवण्याचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर
त्यांचा विचार करून कुढत बसतो की मला माझ्याजवळ, फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ ही गोष्ट जर असती तर मी खूप चांगला अभ्यास केला असता. माझ्याजवळ मला मॅथ जमतच नाही, नाहीतर मी इंजिनियरच झालो असतो, फॉर एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल एखादं, कुणी काय म्हणते की यार माझ्याजवळ एक उजव्या हाताची 2 बोटच नाही, नाहीतर मी खूप हँडरायटिंग सुंदर काढली असती. हे जे आपण आपल्या आयुष्यामध्ये एक्सक्युजेस देत असतो, हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले आपण बघतो की भिकारी, एखादा रस्त्यावरती भीक मागणारा, त्याचा एक पाय नसतो तर तो अक्षरशः ती 2 हात 1 पाय असताना तो भीक मागत असतो. एखादा भिकारी असा पाहतो आपण ज्याचे 2 पाय नाहीत किंवा त्याचं सर्व काही व्यवस्थित आहे, फक्त थोडंसं अपंगत्व आलंय, थोडासा लंगडत चालतोय म्हणून तो भीक मागतोय. आणि त्याच ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण पाहतो, त्याच मार्केटमध्ये एखादा पूर्ण डोळ्यानं आंधळा असलेला व्यक्ती पेनी विकत आहे. पूर्ण डोळ्यानं आंधळा असलेला किंवा तो एका पायानं नाही 2ही पायानं अपंग असणारा व्यक्ती छोटी छोटी स्टोरीचे बुक्स विकत आहे बसमध्ये, ट्रेनमध्ये, आणि त्याच्यातून तो पैसे कमवत आहे. भरपूर अशी सुद्धा लोक आपण पाहतो की जे एक हात नाही किंवा अपंग आहेत, आधू आहेत, परंतु ते ट्रेनमध्ये छोटे मोठे खेळणे विकतात, पैसे कमवतात, परंतु ते भीक मागत नाहीत. तर काही लोकांचं धैर्य हे खूप जास्त दिसते. तर कुठं कुठं आपण असं आपल्याला निदर्शनास येते की ज्याचं काहीही बिघडलेलं नसते तरी देखील तो काम करत नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणलं तर मी जे सुरुवातीला सांगितलं की मला मॅथ जमत नाही म्हणून मी मॅथ कधी केलंच नाही, किंवा मला माझे जे विकनेसेस आहेत, उदाहरणार्थ की माझा जो दुबळेपणा आहे, उदाहरणार्थ की मला इंग्लिश व्यवस्थित वाचता येत नाही, हा झाला एक फॅक्टर. पण तुम्ही त्याला का प्रॅक्टिस करत नाही, का तुम्ही त्याला स्ट्रॉंग बनवत नाही, हा झाला दुसरा फॅक्टर. तुम्ही दुसऱ्या फॅक्टर थ्रू का जात नाही, हा आहे. आपण ह्याच अशाच छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यभर घेऊन बसतो असं लेखक म्हणतात. पुढं काय म्हणतायत, डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी, डिड नॉट डू सो. ओके, पुढं काय म्हणतात, तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक यांनी मात्र तसे केले नाही. बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग ची तुलना ह्या बाकी सर्वांशी केलेली आहे की जसे लोकांना असे छोट्या मोठ्या प्रॉब्लेमला धरून लोक बसतात, परंतु त्याच ठिकाणी जेव्हा आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंगचा विचार करू तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ते ह्या मागच्या पूर्ण 100 वर्षातले सगळ्यात हुशार सायंटिस्ट होऊन गेले, परंतु त्यांनी कधीही असा एक्सक्यूज दिला नाही. आणि असा एक्सक्यूज दिला नाही म्हणजेच काय, तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा डिसॅबिलिटी, विकनेस आणि हँडिकॅपनेस नक्कीच कुठे ना कुठेतरी होता. तर तेच विकनेस, हँडिकॅपनेस किंवा डिसॅबिलिटीचा अभ्यास आज आपल्याला इथे करायचा आहे. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research under undaunted. पुढे काय म्हणतायत, तर एक अतिशय अति दुर्मिळ व भयंकर असाध्य असा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधन कार्य अविरत चालूच ठेवले. ते सायंटिस्ट होते, संशोधक होते, आणि त्यांना झालेला एक असाध्य आजार, म्हणजे ज्या आजारावरती मेडिकल डॉक्टर्सने उत्तर दिलं होतं की याच्यावरती इलाज नाही, अशा आजाराला सोबत घेऊन त्यांनी त्यांचं संशोधन हे मात्र चालूच ठेवलं. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. ओके, पुढे काय म्हणतायत, तर त्यांच्या ह्या अतुलनीय धैर्यातून, म्हणजे त्यांच्या ह्या अशा धैर्य, इतकं भयानक परिस्थितीमध्ये त्यांनी जे धैर्य दाखवलं, या धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे ह्याची प्रेरणा ते देऊन जातात. म्हणजेच काय, तर त्यांच्यातून आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतील, ह्या स्टोरीमधून किंवा ह्या गोष्टीमधून किंवा ह्या लेसनमधून, की आपल्यावरती जर कितीही बिकट परिस्थिती आली तरी शेवटी आपल्यावरती त्या महान शास्त्रज्ञासारखी
स्टीफन हॉकिंग इतकी आपल्यावरती वाईट परिस्थिती किंवा बिकट परिस्थिती तर नाहीच मुळात की आपण आपली हार मानू. त्यामुळे आपल्याला यामधून भरपूर काहीतरी काय मिळणार आहे, करेज मिळणार आहे. सो ही झाली त्यांची पार्श्वभूमी, त्याला म्हणतो इंट्रोडक्टरी पार्ट. सो लेट स्टार्ट. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, जवळजवळ कंप्लीट 300 वर्षानंतर एक्झॅक्टली ज्या डेटला गॅलिलिओ, जगातला महान शास्त्रज्ञ गॅलिलिओची माहिती तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून मला ऑफलाईन लेक्चरच्या टाईमला सांगायची की गॅलिलिओ कोण होता, त्यांनी कशाचा शोध लावला आणि त्यांनी पुढे काय काय अजून दुसरे शोध लावले. ठीक आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, जवळजवळ एक्झॅक्ट ज्या दिवशी गॅलिलिओ शास्त्रज्ञ, त्या शतकातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ गॅलिलिओ ज्याचे निधन बरोबर आजपासून म्हणजे त्या दिवसापासून 300 वर्ष आधी झाले होते, त्याच दिवशी डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942ला जवळजवळ एक्झॅक्ट 300 वर्षानंतर एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव होतं डॉक्टर स्टीफन हॉकिंग, ज्यांचा जन्म झाला ऑक्सफर्ड, लंडन येथे. ठीक आहे. लिटिल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी held as one of the greatest scientists of this century. पुढे काय म्हणतायत, तर त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. बरोबर आहे ना. कुठल्याही पालकांना या गोष्टीची थोडी देखील कल्पना नसते की आपला मुलगा मोठा होऊन काय होणार आहे. ते गेस करू शकतात पण ते एक्झॅक्टली नाही सांगू शकत. तसंच त्या डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या पालकांनी देखील कधीही जराही कल्पना किंवा त्यांनी जर थोडाही विचार केला नसेल की या शतकातला सगळ्यात मोठा, या 100 वर्षातला सगळ्यात मोठा असा माझा मुलगा सायंटिस्ट होईल, असं त्यांनी देखील कधी विचार देखील केला नसावा. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर ऑफ इनटू स्पेस लाईक लाईट. आणि एवढंच नाही, त्यांनीच नाही तर कोणीच असा विचार केला नव्हता की जणू काही आकाशामध्ये अंतराळात एखादी प्रकाशाची किरण जावी, इतकी तेजस्वी, इतकी तेजोमय बुद्धिमान असणारा व्यक्ती किंवा मुलगा त्यांच्यामध्ये वाढत आहे. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रिडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटम ऑफ करेज. आणि एवढंच नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणजे त्याच्या इतका धैर्यवान जगात कोणी नाही असा तो नावाजला जाणार आहे, याचाही कोणाला अंदाज बांधता येत नव्हता किंवा कोणीही अंदाज बांधला नव्हता किंवा कोणीही स्वप्नात देखील विचार केला नव्हता की त्याने इतका मोठा सायंटिस्ट होईल. ओके. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे, एक विलक्षण गोष्ट आहे. धैर्य ही प्रत्येकाजवळच नसते. इट इज दॅट quality which makes people not lose heart when faced with a great calamity. ओके. कोणाकोणाजवळ धैर्य आहे, कोणाकोणाजवळ असं वाटतं की मी धैर्यवान आहे. तर धैर्यवान हे कशाला म्हणतात, धैर्यवान हे आहे काय, धैर्य हे आहे काय, तर धैर्य हा एक गुण आहे. जो गुण अंगी असेल तर मनुष्य हा महाभयंकर संकटात देखील सामोरे जाऊ शकतो. कुठलंही मोठं जगातलं केवढं मोठं संकट एखाद्या व्यक्तीच्या समोर, एखाद्या मुलाच्या समोर जर आलं, जर त्याच्यामध्ये धैर्य असेल, त्याच्यामध्ये जर ते साहस असेल, तर ते नक्कीच त्या धैर्याने त्या महासंकटाला देखील काय करू शकतो, तोंड देऊ शकतो. इट वुड बी an exertions to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and
हो. बघा लेखक पुढे काय म्हणतायत, डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मितीचे शास्त्रातील, विश्वनिर्मिती शास्त्र म्हणजे कॉस्मॉलॉजी, विश्वनिर्मिती शास्त्रातील एक आख्यायिक म्हणजे दंतकथाच जणू आणि धैर्य व आशावाद याचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. दंतकथा म्हणजे काय, तर एखादी आपण दंतकथा म्हणजे एखादा राक्षस, एवढा मोठा राक्षस होता, त्याने हे केलं, त्यानं हे मंदिर बांधलं, त्यानं ते मंदिर बांधलं, ह्या ज्या दंतकथा आहेत, अशी जर दंतकथा म्हणून जर कोणाला सांगितलं की ते एक असे विद्वान सायंटिस्ट होते की त्यांच्याशिवाय विश्वनिर्मितीचं शास्त्र ह्याचा शास्त्राबद्दल विचारही करू शकत नाही असं जर म्हणलं तरी देखील कमी होणार नाही, असं आपले सायंटिस्ट आपले रायटर आपल्याला सांगत आहेत की जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीशी तुलना जर केली त्यांची की ज्यांना आपण असं म्हणू की त्यांची याच्याशिवाय कल्पनाच करू शकल्या जाणार नाही त्या शास्त्राची, म्हणजे जसं सायन्स हे एक शास्त्र आहे, विज्ञान हे एक शाखा आहे, शास्त्र आहे, आर्ट हे एक जसं शास्त्र आहे, शाखा आहे, तसंच कॉस्मॉलॉजी म्हणजे एखादं जीव, झुलॉजी, बायोलॉजी असे जसे शाखा आहेत सायन्सच्या, तसंच कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मिती शास्त्र. विश्वनिर्मिती शास्त्राचा विचारच केला जाऊ शकणार नाही स्टीफन हॉकिंगचं जर नाव नाही घेतलं तर. एवढं जरी म्हणलं तरीही देखील अतिशयोक्ती होणार नाही असं रायटर म्हणत आहेत. एक्सपेक्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बॉन्ड टू अ व्हीलचेअर थँक्स टू द क्रुएल quirk of fate, yet he is one of the greatest scientists of this century. पुढे काय म्हणतायत रायटर की नियतीच्या खेळाचे फासे उलटे पाडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. बघा त्यांची पूर्ण बॉडी नखशिखांत, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ते व्हीलचेअरला बॉन्डेड होते. म्हणजे त्यांचा हात मनानं हलू शकत नव्हता, त्यांची मान मनानं हलू शकत नव्हती, त्यांचे ओठ मनानं हलू शकत नव्हते, फक्त त्यांचं ब्रेन वर्क करत होतं. इतकं असून देखील ते या पूर्ण 100 वर्षातले एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा जन्म झाला किंवा त्यांनी स्वतःला प्रूफ करून दाखवलं. बघा An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. बघा डॉक्टर स्टीफन हॉकिंग जन्मापासूनच व्हीलचेअरला बांधून नव्हते, तर ते स्टीफन हॉकिंग एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारे आणि गणितावर आणि गाण्यांवरती, संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. त्यांच्या वयामध्ये म्हणजे तुमच्या वयामध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे गाण्याचे खूप शौकीन होते. त्यांना गाणे म्हणणे, गाणे ऐकणे खूप आवडायचं. त्यासोबतच त्यांना मॅथ हा सब्जेक्ट सुद्धा खूप आवडायचा आणि तो त्या सब्जेक्टवरती खूप प्रेम करायचे, म्हणजे त्यांना इंटरेस्ट होता त्या सब्जेक्टमध्ये. इवन दो हिज फादर want him to study medicine, he was bent on studying mathematics. एवढंच काय तर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचा गणिताकडे मात्र जास्त कल होता. त्यांच्या वडिलांना वाटायचं की ते इतके हुशार होते तर मग त्यांनी डॉक्टर व्हावं, परंतु स्टीफनचं मात्र मन सारखं झुकत होतं गणित या विषयाकडे. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेंड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. पण त्यांचं दुर्भाग्य असं की त्या वेळेस ऑक्सफर्ड विद्यापीठात मात्र गणिताचा अभ्यासक्रम नव्हता, त्यामुळे त्यांना त्याऐवजी
चा अभ्यास करावा लागला. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र जवळजवळ मॅथशी संलग्न असते. तर त्यांनी त्या मॅथला सोडून नंतर सेकंड चॉईस म्हणून कोणाला प्रेफर केलं? फिजिक्सला. आणि ते फिजिक्सचा अभ्यास करत होते. सो फ्रेंड्स, आज आपण इथे थांबूया. राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरमध्ये सुरू करूया. लेसन खूप महत्त्वाचं आहे. खूप वेळेस याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे प्लीज पूर्ण लेसन केअरफुली अटेंड करा. थँक्यू व्हेरी मच.